जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण येणारे सर्व व्हिडिओ आपण खास पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवणार आहे। त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलचा खूप मोठा फायदा होणार आहे। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ हे प्रत्येक टॉपिक वाइज घेतले जातील। आज आपण उस्मानाबाद पोलीस भरती 2016 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। त्यामध्ये प्रश्न कसे विचारतात याची तुम्हाला माहिती मिळेल। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। प्रश्न पहिला आहे मित्रांनो, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? पर्याय आहेत मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू, राजनाथ सिंग, डी अरुण जेटली। हा प्रश्न आहे 2016चा। सध्या लेटेस्ट भारताचे रेल्वे मंत्री आहेत पीयूष गोयल। प्रश्न दुसरा, महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती चे वर्ष काय म्हणून साजरे करत आहे? महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती वर्ष उत्तर आहे समता व सामाजिक न्याय म्हणून साजरे करत आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? पर्याय आहेत एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस आणि दिलीप वळसे पाटील। उत्तर आहे दिलीप वळसे पाटील हे सध्या आहेत। प्रश्न क्रमांक 4, चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय आहेत ए मूर्धन्य, बी दंत तालव्य, सी कंठ तालव्य आणि डी तालव्य। उत्तर आहे डी तालव्य। प्रश्न क्रमांक 5, संधी करा। 9 अधिक 1 बरोबर काय? पर्याय आहेत ए नाविक, बी नौक, सी नाईक आणि डी नाविक। उत्तर आहे डी नाविक। प्रश्न क्रमांक 6, एकमेकांचे शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे? पर्याय आहेत शब्दसंधी, स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी। उत्तर आहे स्वरसंधी। प्रश्न क्रमांक 7, 15 माणसे एक काम 24 दिवसात करतात तर तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील? पर्याय आहेत ए 25 दिवस, बी 27 दिवस, सी 20 दिवस आणि डी 30 दिवस। उत्तर आहे डी 30 दिवसामध्ये पूर्ण करतील। प्रश्न क्रमांक 8, 2800 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज 840 रुपये झाले तर दर साल दर सेकडा व्याजाचा दर काय असेल? उत्तर आहे 15% असेल। प्रश्न क्रमांक 9, 15 मिलीमीटर अधिक 65 मिलीमीटर बरोबर किती मीटर? पर्याय आहेत 6.65 मीटर, 0.7 मीटर, 0.665 मीटर आणि 15.65 मीटर। उत्तर आहे 0.665 मीटर। प्रश्न क्रमांक 10, 3 मुलांचे सरासरी वय 18 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2, 3, 4 असे आहे तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती वर्ष आहे? उत्तर आहे 12 वर्ष। प्रश्न क्रमांक 11, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? पर्याय आहेत केशवसूत, कुसुमाग्रज, केशव कुमार आणि डी बालकवी। उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज। प्रश्न क्रमांक 12, आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत नरेंद्र जाधव, शंकरराव खरात,
नामदेव ढसाळ आणि डी. केशव मेश्राम. उत्तर आहे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक नरेंद्र जाधव. प्रश्न क्रमांक 13. शब्दाच्या जाती किती आहेत? पर्याय आहेत 6, बी 9, सी 8 आणि डी 7. शब्दांच्या एकूण जाती आहेत 8. प्रश्न क्रमांक 14. जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत विशेषण, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी आणि उभयान्वयी. उत्तर आहे उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15. एका क्रिकेट खेळाडूने 4 डावांत अनुक्रमे 65, 32, 17 आणि 108 धावा काढल्या तर त्याने सरासरी किती धावा काढल्या? अशा उदाहरणामध्ये दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या आहेत त्या संख्यांनी भाग द्यायचा. प्रश्न क्रमांक 16. 2020 विश्वचषक 2016 विजेता कोण आहे? पर्याय आहेत ए. भारत, बी. इंग्लंड, सी. वेस्ट इंडिज, डी. न्यूझीलंड. उत्तर आहे 2020 विश्वचषक 2016 विजेता आहे वेस्ट इंडिज. प्रश्न क्रमांक 17. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत ए. जवाहरलाल नेहरू, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी. सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. उत्कृष्ट अभिनेता म्हणून 2016 साली राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला? पर्याय आहेत ए. अमिताभ बच्चन, बी. अनिल कपूर, सी. आमिर खान, डी. रणवीर सिंग. उत्तर आहे अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. प्रश्न क्रमांक 19. नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत याला काय म्हणतात? पर्याय आहेत ए. अभंग, बी. नांदी, सी. स्वगत, डी. भरत वाक्य. नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत याला नांदी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पर्याय आहेत ए. पावक, बी. अनल, सी. पावन, डी. अनिल. उत्तर आहे वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अनिल. प्रश्न क्रमांक 21. ती पहा बस आली या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय आहेत ए. अपूर्ण भूतकाळ, बी. साधा भूतकाळ, सी. पूर्ण भूतकाळ, डी. अपूर्ण वर्तमान काळ. उत्तर आहे साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 22. एक वस्तू ए ने बी ला 50% तोट्याने विकली, बी ने सी ला 30 वस्तू 10% तोट्याने विकली, सी ने डी ला तीच वस्तू 25% तोट्याने विकली. जर डी ने सी ला वस्तूचे 1890 रुपये दिले तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? उत्तर आहे बी. 5600. प्रश्न क्रमांक 23. स्वामी समर्थांचे चमत्काराविषयी माहिती देणारा 2015 सालीचा मराठी चित्रपट कोणता? पर्याय आहेत ए. देऊळ, बी. देवता, सी. देऊळ बंद आणि डी. वळू. उत्तर आहे देऊळ बंद हा चित्रपट आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता एक प्रयोगाचा मुख्य प्रकार नाही? पर्याय आहेत ए. कर्मणी, बी. भावे, सी. कर्तरी, डी. अभावे. उत्तर आहे प्रयोगाचा अभावे हा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 25. 10 मुली 15 मुले हे शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येतात? 10 मुली व 15 मुले हे शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारात येतात? उत्तर आहे गणनावाचक या प्रकारामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 26. एका गावची लोकसंख्या 6400 आहे. दरवर्षी गावची लोकसंख्या 25% कमी होत आहे, तर 2 वर्षांनंतर त्या गावची लोकसंख्या किती? उत्तर आहे 3600 एवढी लोकसंख्या असेल. प्रश्न क्रमांक 27.
5.4 या संख्येचा वर्ग किती? पर्याय आहेत 29.26, 29.36, 29.16, 29.46. 5.4 या संख्येचा वर्ग आहे 29.16. प्रश्न क्रमांक 28. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू या 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचा कर्ण काढा. पर्याय आहेत 15 सेमी, 12 सेमी, 21 सेमी आणि 3 सेमी. उत्तर आहे 15 सेमी. प्रश्न क्रमांक 29. 4,93,039 चे घनमूळ किती? पर्याय आहेत 69, 59, 89 आणि 79. उत्तर आहे 79 हे घनमूळ आहे. प्रश्न क्रमांक 30. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यास कोणते सर्वनाम म्हणतात? पर्याय आहेत दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य सर्वनाम. उत्तर आहे दर्शक सर्वनाम वापरतात. प्रश्न क्रमांक 31. उस्मानाबाद जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? पर्याय आहेत ए सोलापूर, बी बिदर, सी अहमदनगर, डी विजापूर. उत्तर आहे उस्मानाबाद या जिल्ह्याला विजापूर या जिल्ह्याची सीमा लागत नाही. प्रश्न क्रमांक 32. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन कार्यान्वित आहेत? पर्याय आहेत ए 16, बी 15, सी 18 आणि डी 17. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 18 पोलीस स्टेशन कार्यान्वित आहेत. प्रश्न क्रमांक 33. उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे? पर्याय आहेत अ तुळजाई, बी उपळा, सी सिंगोली आणि डी तेरणा. उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे उपळा हे नामकरण करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 34. पाया 18.2 सेमी व उंची 7.5 सेमी असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? उत्तर आहे 68.25 चौरस सेमी. प्रश्न क्रमांक 35. आगंतुक या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्दसमूह आहे? पर्याय आहेत न आवडणारा पाहुणा, सूचना न देता येणारा पाहुणा, परत न जाणारा पाहुणा आणि टी न येणारा पाहुणा. उत्तर आहे सूचना न देता येणारा पाहुणा. प्रश्न क्रमांक 36. बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात. विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे? पर्याय आहेत नाम, विशेषण, सव्यय आणि अव्यय. उत्तर आहे बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात. विकार यालाच सव्यय असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. 10 टेबलाची विक्री 15 टेबलाच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती? पर्याय आहेत 50%, 60%, 40% आणि 30%. उत्तर आहे 50%. प्रश्न क्रमांक 38. सीमा जर गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे आणि सीताचा जन्म शनिवारी झाला असल्यास गीताचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? उत्तर आहे बुधवार या दिवशी झाला असेल. प्रश्न क्रमांक 39. 5 व 3 वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान व मोठ्या संख्येतील फरक किती? पर्याय आहेत 53, 35, 48 आणि 18. उत्तर आहे 18. प्रश्न क्रमांक 40. जर दृष्टी डोळे तर स्पर्श बरोबर काय? उत्तर आहे ए त्वचा, बी प्रकाश, सी चष्मा, डी केस. उत्तर आहे स्पर्श बरोबर त्वचा. प्रश्न क्रमांक 41.
क्रम पूर्ण करा. AECGEL बरोबर काय? उत्तर आहे EL बरोबर GK. प्रश्न क्रमांक 42 विसंगत पर्याय ओळखा. A रेडियम, B थोरियम, C सोडियम, D पोलिनियम. उत्तर आहे सोडियम हा विसंगत पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 43 एका गोलाचे पृष्ठफळ 5544 cm तर त्याची त्रिज्या किती? पर्याय आहेत 22 cm, B 23 cm, C 21 cm, D 24 cm. हा प्रश्न बाद करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 44 एका आयताचे क्षेत्रफळ 0.0288 चौरस सेमी आहे. जर लांबी 1.6 सेमी असेल तर रुंदी किती? उत्तर आहे 0.018 सेमी एवढी रुंदी असेल. प्रश्न क्रमांक 45 7 kg अधिक 70 ग्रॅम अधिक 7 mg बरोबर किती? उत्तर आहे पर्याय क्रमांक A. प्रश्न क्रमांक 46 एका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 उरते तर त्या संख्येला 13 ने भागल्यास किती बाकी उरेल? उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 47 बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय आहेत A फरहान अख्तर, क करण जौहर, C संजय लीला भन्साळी आणि D आशुतोष गोवारीकर. उत्तर आहे संजय लीला भन्साळी. प्रश्न क्रमांक 48 तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारांमध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही? पर्याय आहेत जिजाऊ, शहाजी, संभाजी आणि D शिवाजी. उत्तर आहे संभाजी या नावाने कोणतेही महाद्वार ओळखण्यात येत नाही. प्रश्न क्रमांक 49 उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत? पर्याय आहेत A येरमाळा, B एडसी, C सोनारी, D कुंथली. उत्तर आहे कुंथली या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 50 उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? पर्याय आहेत NH1, NH6, NH9 आणि चौथा आहे NH11. उत्तर आहे NH9 हा उस्मानाबाद जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.